मंडळी, मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्प वाढत्या खर्चामुळे पुन्हा चर्चेत आलाय। प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे। मुंबईकरांसाठी हा मार्ग खुलाही करण्यात आलाय, पण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही खर्च वाढल्याचे प्रस्ताव हे सातत्यानं पुढे येत असल्यानं प्रश्न नव्यानं उपस्थित होत आहेत। कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे 12,000 कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण आत्तापर्यंत 7 वेळा अंदाजपत्रकात बदल करण्यात आला। आता प्रकल्पाचा एकूण खर्च हा 14,000 कोटींच्या पुढे पोहोचलाय। विशेष म्हणजे प्रकल्प कार्यान्वित होऊन वर्ष उलटूनही विविध आर्थिक फेरफार आणि अतिरिक्त खर्चासंदर्भातील प्रस्ताव अजूनही मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत। स्थायी समितीच्या आगामी बैठकीतही खर्चवाढीचा प्रस्ताव पुन्हा मांडला जाणार आहे। त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही नेमका कोणत्या कामांसाठी खर्च वाढवला जातोय यावर आता चर्चा सुरू झाली आहे। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात झालेली कोटीच्या कोटी उड्डाणं पाहूयात ग्राफिक्समधून। प्रकल्पाचा मूळ खर्च हा 12,721 कोटी दाखवण्यात आला होता। जीएसटीमुळे त्यात 339 कोटी रुपयांची वाढ झाली। जलवाहतुकीसाठी पुलाच्या खांबांमधलं अंतर वाढवणं म्हणजे वरळी कोळीवाड्याजवळ जलवाहतूक व्हावी यासाठी पुलाच्या खांबांमधलं अंतर वाढवण्यात आलं। त्याचा खर्च दाखवण्यात आला 922 कोटी। हाजी अली येथे वाहनतळ उभारणी त्याच्यासाठी 749 कोटी रुपयांचा खर्च हा वाढवण्यात आला। नवीन टेट्रापॉड बसवण्याचं काम त्याच्यासाठी 46 कोटी खर्च वाढवण्यात आला। बोगद्यातील वायू विजन प्रणालीत बदल करण्यासाठी 30 कोटींचा खर्च वाढवण्यात आला। आराखड्यातील बदल 107 कोटींचा खर्च वाढवण्यात आला। रस्त्याच्या कामातील फेरफार याच्यात 59 कोटीचा खर्च वाढवण्यात आला आणि 7व्यांदा खर्च वाढीनंतर एकूण खर्च हा 14,977 कोटींवर पोहोचलाय। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून जाणारा कराचा पैसा कसा कोटीच्या कोटी उड्डाणं करतोय हे आपल्याला कोस्टल रोडच्या कामातून अगदी स्पष्ट दिसून येते।